अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध. बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड. पोलीसही बँकेच्या गेटवर दाखल. येत्या काळात ठाकरेंची अर्धी शिवसेना ही शिंदेंसोबत असेल. जनतेला खरं काम करणारे कोण हे आता समजलं. त्यामुळे ठाकरेंचे बरेच खासदार आमच्याकडे प्रवेश करतील. गुलाबराव पाटलांचा विश्वास. लाडक्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर फार. 2 लाख कोटींची वित्तीय तूट. सरकार खर्चात 30% कपातीच्या विचारात. कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही 1 रुपयात पीक विमा देतो. कृषी मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय तरी काय? विरोधकांचा आणि शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. धनंजय मुंडे दोषी नाही तर कारवाई नाही. अजित पवारांची ठाम भूमिका. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन. नाशिकचा पालकमंत्री ठरलेला नसताना शिंदेंकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. अदानी हा व्यक्तिगत विषय. अशा व्यक्तिगत विषयासाठी 2 देशांचे प्रमुख एकमेकांना भेटत नाही आणि बोलतही नाही. पत्रकारांनी अदानी विषयावर विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचं उत्तर. जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीमध्ये भारत 96व्या स्थानी. डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती. मुंबईतलं पेटंट ऑफिस दिल्लीला हलवण्याची शक्यता. मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्यासाठी हालचाली असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.